मुळे ते पण करू शकते म्हणून मी जॉईन झाले 2 महिन्यानंतर. येस येस येस. वजनासोबत काय काय त्यांना चॅलेंजेस होते? त्यांना वजन पण वाढलेलं होतं आणि ते त्यांचं बोलतील आणि मला पीसीओडीचा पण त्रास होता, ऍसिडिटी होती, पण मी हे नव्हते करत. नंतर यांचं बघून बघून मी हे केलं, आहार ते घ्यायला लागले. माझे प्रॉब्लेम पण सगळे सॉल्व्ह झाले आणि ऍसिडिटीच्या तर दररोजची एक गोळी असायची मला. आता एकही गोळी नाहीये. 4 महिने झाले ना बंद आहे. गोळी नाहीये, लिंबू पाणी नाहीये. नाहीतर रात्री जिरा भिजत टाकायची आणि सकाळी प्यायची. मग त्यांनी ऍसिडिटी दिवसभर बरं व्हायची जिरं पाण्याने. येस असं येस वगैरे बघून बघून ते औषध होतं माझं दररोज. येस येस. थोडक्यात तुम्ही घरगुती उपाय चालू होते तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होऊ नये म्हणून. येस येस. वजन वाढवणे किंवा कमी करणे हा टेम्पररी गोल आहे प्रत्येकाचा. जसं आता मॅडम मेडिकल फ्री लाईफ जगत आहेत, त्यासाठी आपण आपली लाईफस्टाईल चेंज केली पाहिजे. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःचे काम जर स्वतः करायचे असतील तर मेडिकल फ्री लाईफ जगणं खूप गरजेचं आहे. तर हे सगळं कशामुळे शक्य झालं असं वाटतं मॅडम तुम्हाला? 80% सकस संतुलित आहार, 20% वर्कआउट आणि 100% कोचचं गार्डन. येस येस. आणि आजची जी काही तुम्ही एक्सरसाइज केली त्या एक्सरसाइजचा जो स्टॅमिना होता पहिल्या दिवशी सुद्धा असाच होता का? नाही सर, मी 10 मिनिटं केलं आणि नंतर घाम सगळं पूर्ण ओली झाले होते. 10 मिनिटांमध्ये एवढं घाम आला, मला दम पण लागला. मी साईडला जाऊन बसायचे. 1 महिना पूर्ण मी 10-10, 15-15 मिनिटं करायचे. नंतर मग मी आहार घ्यायला लागले ना, आहार घेतला, ड्रिंक्स घेतली, मग तिथून माझं थोडंसं स्टॅमिना अर्धा तास मी करायला लागले. नाहीतर मग मी अर्धा तास करायचे आणि अर्धा तास मोबाईल कॅमेरा बंद करून बसायचे बघत. येस येस. सगळ्यात महत्वाचं प्रत्येकाने व्हिडिओ चालवून एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. आणि आज जे कोणी नवीन पार्टिसिपेट असतील, मॅडम सोबत जे घडलं आहे तेच तुमच्या सोबत घडणार आहे. तुम्हाला 10 ते 15 मिनिटं धाप लागणार आहे, दम लागणार आहे. तर त्याच्या पुढे जे मॅडमने केलेलं आहे 80% सकस संतुलित आहार आणि 20% आपली एक्सरसाइज, ते तुम्ही प्रॉपर तुमच्या कोचच्या माध्यमातून नियोजन करून घ्यायचं आहे. येस. नवीन व्यक्तींना काय सांगू इच्छिता मॅडम आपण? सर माझं वेट 63 केजी होतं. आता मी आयडन भेटलाय. आता माझं 55-56 केजी आहे. येस 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 येस. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही एक्सरसाइज 1 तास स्वतःसाठी एक तास आपलं दिवसातून 1 तास स्वतःसाठी काढायचा आणि किती कंटाळा आला तरी आपण वर्कआउट जर केलं ना, पूर्ण कंटाळा आणि पूर्ण दिवस फ्रेश जातो. आणि सकस संतुलित आहार घेतलेली पूर्ण दिवसाची गोळी आणि हॉस्पिटलचा पूर्ण खर्च असतो. येस येस. नक्कीच खूप अमेझिंग आणि छान संदेश दिलेला आहे. सकस संतुलित आहाराच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये 114 प्रकारचे घटक आपण रोज इनटेक करतो, जे की रोज खाणं पॉसिबल होत नाही आणि आपल्या पेशींना जे गरजेचं आहे ते मिळून जातं. त्यामुळे तुमच्या पेशी मजबूत आणि स्ट्रॉंग होतात. येस. तर मी गेल्या वर्षी ना थंडीमध्ये 1 आठवड्याला हॉस्पिटलमध्ये असायची. माझे हे जॉईंट पेन व्हायचे ना, हॉस्पिटलमध्ये मला सलाईन लावायला लागायचं. आणि ह्या वर्षी थंडी कशी गेली ते पण माहिती नाहीये. येस येस येस. याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल मॅडम? याचं सगळ्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? तुम्ही थँक्यू कोणाला म्हणणार? थँक्यू माझे कोच आमचे सरच म्हणायचं आता ते याच्यामध्ये आले आणि आमच्या माझ्या सरांचे कोच प्रिया मॅडम, अमोल सर आणि उमेश पाटील सर हे सगळे आहेत. येस 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 येस. आणि 80% सकस संतुलित आहार, 20% वर्कआउट आणि 100% कोचचं गार्डन. येस येस. अमेझिंग. त्रिसूत्री कार्यक्रम जर केला प्रत्येकाने तर परफेक्ट तुमचं नियोजन होतंय. फ्री मेडिकल फ्री राहतो माणूस. येस तेवढं जरी पाळलं 1 तास द्यायचा आणि 1 ग्लास
येस येस 1 तास स्वतःसाठी आणि 1 ग्लास अमेझिंग बहुत बढिया. येस येस हा सोनल मॅडम यांचा वैयक्तिक अनुभव आहे. प्रत्येकाच्या बॉडीनुसार वेगवेगळा अनुभव येऊ शकतो. थँक्यू मॅडम. तुम्ही आज खूपच अमेझिंग अशी एक्सरसाइज गाईड केलेली आहे. यापुढे तुम्ही आपल्या या फॅमिलीला अशीच एक्सरसाइज गाईड करत राहा. थँक्यू सो मच.